टॉस जिंकला. सहारा साळकेवाडी त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी नाईकबाई 11 गलमेवाडी ओमकार आणि त्यांच्या साथीला आहेत दुर्गेश. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. सज्ज होत असताना गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू चांगला खोलवर टाकलाय, ड्राईव्ह गेलाय, जरूर एक धाव प्राप्त होते. धावांचा श्री गणेश होत असताना टीम नाईकबाई 11 गलमेवाडी ओमकार यांचा देखील खाता उघडलाय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचं दुपारचं सत्र तुम्ही अनुभवताय. GTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. गाडी काढली आहे मधली एसटी, इथे मात्र बाहेर फेकून दिले. अप्रतिम चेंडू प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि याचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. पाय हल्ले नाहीयेत आणि जागेवर उभं राहत असताना चेंडू गेला, त्यानंतर बॅट आले. वेलकम, सुस्वागतम दीपक सर, आपलं सहर्ष स्वागत आहे आई भराडी माता चषक 2026 मध्ये. आणि छा प्रकारचा हा चेंडू हाताळला ना गोलंदाज प्रवीण यांनी. दुर्गेश गोल्डन डकचा शिकार झाले 0वर 5. नवीन फलंदाज आईश. नाईकबाई 11 गलमेवाडी या संघाने पहिला सामना देखील जिंकला होता. म्हणजे हा दुसऱ्या फेरीतील सामना आहे. दोन्ही संघांचा आत्मविश्वास पहिल्या विजयाने दुणावला असेल आणि ज्या वेळेला तुमचा आत्मविश्वास चांगला असतो त्यावेळेला खेळ देखील चांगला करावा लागेल. चला मॅचला स्पीडअप द्या. त्रिमूर्ती सलतेवाडी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले आणि जो संघ हा सामना जिंकेल तो त्रिमूर्ती सलतेवाडी बरोबर दोनात करेल तिसऱ्या फेरीमध्ये. आज सुनील दादा पवार ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि पहा असा माणूस पाहिजे 3D, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे ना त्यामध्ये तुम्ही सर्वोत्तम पाहिजे. ऑपरेटरचं काम करत असताना अगदी त्यांचं DTP म्हणजे हे कौशल्य आहे तुमचं. आणि जर तुमच्याकडे टॅलेंट असेल ना, कौशल्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि मिळेल ते काम करण्याची जबाबदारी पाहिजे, आवड पाहिजे. ऑन साईडला फक्त चेंडूला ढकललाय, मिडॉन आहे, धाव मिळत नाहीये आणि कदाचित पहिला चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्न केला बॅटर आयुष यांनी. चांगली बाब, कारण ज्या वेळेला तुम्ही पहिला चेंडू खेळता त्यावेळेला तो बॅटवर घेणं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेणं महत्त्वाचं असतं. चांगला कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मधून चेंडूला अगदी वेलकम गेटच्या दिशेने खेळलाय. क्रिकेटचा पुस्तकी फटका आयुष यांच्या बॅटमधून नेत्र दीपक आई भराडी माता चषक चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हा क्रिकेटचा क्लास आहे, हा क्रिकेटचा दर्जा आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 5 धावा.
चांगला कव्हर ड्राईव्ह, मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून ज्या प्रकारे हा फटका खेळला, गॅपमध्ये फटका खेळलाय, 4 धावा मिळवल्यात. कट करण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे प्रवीण यांची. चौकारानंतर कमबॅक करणारा चेंडू, चांगला कटरचा वापर, डॉट बॉल. सहारा चाळकेवाडी या संघाचा महत्वाचा खेळाडू आहेत प्रवीण. प्रवीण साळके, मॅन फ्रॉम साळकेवाडी. ऑन साइडला खेळलाय फटका, यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केले डीप मिड विकेटला राहुल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, एक धाव मिळते. प्रवीण साळके अगदी महाराज या नावाने प्रचलित आहेत पाटण तालुक्यामध्ये. आणि आपले दुसरे प्रवीण महाराज वंडुसकर, हे आहेत प्रवीण महाराज साळके. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. अर्थातच एक गडी बाद, 6 धावा. आणि यासाठी आपण उल्लेख केला ना की ही नावं तुम्हाला क्रिकेटने दिलेत. फक्त धावा धावफलकावर झाल्यात. अर्थातच पहिल्या षटका अखेर एक गडी बाद, 6 धावा. षटक क्रमांक 2 महेश यांना पाचारण केले. चला मॅच चालू करा प्लीज, विनंती आहे. सामना चालू करा. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला, डी पॉइंट आहे तैनात, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. क्षेत्ररक्षण चांगला आहे, बॅकअप आहे चेंडूवर. अशा प्रकारचा हा फटका खेळला फलंदाज ओमकार आणि त्यांच्या साथीला आहेत आईश. डावखुऱ्यात असे फलंदाज ओमकार आले जातात स्ट्राईकवर. एक चांगले खेळाडू म्हणून ओळखले जातात टीम गलमेवाडीचे. नाईकबाच्या नावाने हा संघ खेळतोय गलमेवाडीचा. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडू आतमध्ये ढकलला, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओमकारचा चालू आहे, 2 धावा मिळतील. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा. आणि याच साठी ज्यावेळेला डावखुऱ्या हाताची जोडी उजव्या हाताची जोडी मैदानामध्ये खेळत असते त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी करावी लागेल टीम नाईकबाई 11 गलमेवाडीला. स्लोअर वन, पायावर चेंडू आदळला, लेगबाई स्वरूपात एक धाव मिळते. या लेगबाईजने धावसंख्येमध्ये बदल होतोय. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. 10 धावा धाव फलकावर, 10 रन्स ऑन बोर्ड. लेन चेंडू, डॉट बॉल. ज्या वेळेला चेंडू हा पडला ना अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला. महेश चांगला टप्पा. या 40 प्लेस गोटिवलीच्या मैदानाचं हेच वैशिष्ट्य आहे. या खेळपट्टीवर चांगला बाउन्स आहे. आउटफील्ड तर चांगली आहे. स्लोअर वन हवेत खेळलाय, डीपला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तैनात. विकेटचं पतन. रुद्र आणि डीपला झेल आणि ओमकार यांचा संपेल खेळ. ओमकार बॅक टू द पेव्हिलियन.
2 गडी बाद 10 धावा. टीम नाईक बाय 11 गलमेवाडी. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत निलेश. पंच येस 1 to go. येस करेक्शन केले जाते. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू चांगला ऑन साईडला वळवला आहे. डीपला प्रोटेक्शन आहे. यासाठी मिड विकेट आहे तैनात. एक धाव मिळते आणि फक्त एकच मिळेल. षटकाची होते सांगता महेश यांची. 2 गडी बाद 11 धावा. या षटकामध्ये धावा आल्या 4. एक महत्त्वाचा यश देखील मिळवलं महेश यांनी. 11ला 2. टीम नाईक बाय 11 गलमेवाडी. वेदांत अगदी टीमचे खेळाडू आहेत. धामणीचे बाळसिद्ध 11 धामणी पेपर झाला आणि त्यानंतर बघतात. ही पाहिजे म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स स्वतःवर एवढा पाहिजे की पेपर झाल्यावर ते बघतायत की मी किती बरोबर लिहिलं किती चुकीचं लिहिलं. याला बोलतात कॉन्फिडन्स. ओमकार वेदांत हॅट्स ऑफ यार. कारण पहा एवढा अभ्यास असा करायचा ना पेपर झाल्यावर चेक करायला पाहिजे. मला चांगले यस निश्चित तुला चांगला पेपर चांगले मार्क्स मिळतील मॅथ्समध्ये नो डाऊट. पण तो हा कॉन्फिडन्स आवडला तुझा भावा. आय लाईक इट. कारण खूप महत्त्वाचं असतं. कारण आमच्या वेळेला आम्ही पेपर झाला की विषय संपला परत बघायचं नाही. चांगला कट केला आहे. गलीमध्ये एक धाव मिळते. सिंगल धाव. 1 डी. शिवाजी आलेत बॅटिंगसाठी आणि पेपर देऊन आपल्या गावच्या टीमसाठी खेळण्यासाठी आलेत. ही मोठी बाब. कारण निश्चित आता सामना संपलाय. वेलकम सुस्वागतम अनिलजी भावके साहेब आपलं स्वागत आहे. आई भराडी माता चषक 2026 मध्ये. लेन चेंडू हवेत खेळलाय. क्लिअर करेल. 6 धावांसाठी लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. वॉट अ स्ट्रोक. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. निलेश यांच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणाला संघाला गरज असताना आला षटकार. सध्या 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये फक्त तुम्ही यश मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. वेलकम विकी सलते आपलं स्वागत आहे. जर्सी क्रमांक 45. एक धाव मिळते. दुसऱ्या प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव. यस नो मध्ये कॉलिंग चुकलं होतं परंतु नुकसान होणार नाहीये. एकच धाव प्राप्त होईल. या चेंडूवर टीमची धावसंख्या धाव फलकावर 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. आज नितीन दादा पवार गुणसंख्या लेखक म्हणून काम ज्या प्रकारे त्यांचं राहिलंय आपलं देखील कौतुक व्हायला पाहिजे. कारण फक्त पाटण तालुका नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील व्यावसायिक गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. वेगाने गेले जरूर. चेंडूवर 2 धावा इथे नाही मिळणार. कॅच ड्रॉप. झेल देखील सुटला. एक धाव देखील मिळते. टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना हा पहा रिप्ले. मिडल अँड लेग स्टंपवरचा चेंडू हवेत खेळला. मिड विकेटला सोप्पा म्हणता येणार नाही परंतु अवघड देखील नव्हता. चेंडू हातातून निसटला. कॅच झालाय. ड्रॉप. एक धाव देखील घरचं केले. फ्रंटफुटला येऊन पंच केलाय. गॅपमध्ये फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. वेलकम गेटच्या समोर. एक धाव पूर्ण केला. दुहेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील सहजरित्या मिळेल. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 ने पुढे जाईल. 22ला 2. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 to go. शेवटचा चेंडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे तैनात.
एक टप्पा चेंडू पकडला, दुसऱ्या धावेचा कॉल द्यायचा होता, परंतु एकच धाव मिळेल. फलंदाज निलेश यांना. टीमची धावसंख्या 3 षटका अखेर 2 गडी बाद 23 धावा. अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर यश साळके आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. हे महत्त्वाचं षटक असेल, स्लॉगवरचं षटक. गल्लीमध्ये शतरक्षक तैनात केलाय. तो आता गल्लीमधून तिसऱ्या स्लिपमध्ये येतोय आतमध्ये. आता तिसऱ्यामधून पहिल्या स्लिपमध्ये आलाय. कर्णधार सातत्याने बदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. या अंतिम षटकासाठी यश साळके 23 धावा, लॉस ऑफ 2 विकेट, 23 रन्स ऑन बोर्ड. टीम गलमेवाडी. पहिला चेंडू हवेत खेळलाय. प्रवीण महाराज लॉंगॉनवरून वेगाने गेले आपल्या डाव्या बाजूला. विकेटचं पतन. यश साळके यांनी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा खेळाडू, सामनावीराचा मानकरी ठरले होते यश साळके. आणि पहा कॅमेरामॅन किती हुशार आहे. श्रेयस शिंदे, जसं सामनावीराचं नाव घेतलं आपण, उल्लेख केला, सामनावीर तुम्हाला जर्सी पाहायला मिळते. आदरणीय नितीनदादा पवार साहेब, शिवश्री गारमेंट यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट पुरस्कृत केलेत आणि ते सध्या गुणलेखक म्हणून काम करतात. आणि या दुसरे सामनावीर म्हणजे ही लढाई असेल दोन्ही सामनावीरांच्या दरम्यान. परंतु मी कौतुक करेन यश साळके यांचं, कारण ज्या प्रकारे त्यांची शैली आहे, चेंडूला चांगला फिरवतात. आणि एक लेदर बॉल क्रिकेटचा मोठा अनुभव. आणि पिता आणि पुत्र एकाच सामन्यामध्ये खेळत आहेत. त्यांचे वडील देखील आहेत राजेंद्र साळके. म्हणजे आपल्या मुलाने चांगली कामगिरी करावी आणि वडिलांना अभिमान वाटावा. येस, आणि आपल्या संघासाठी बाहेर बसतात नेहमी. आज शनिवारचा दिवस आहे त्यामुळे मैदानामध्ये उतरलेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फिरवण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. कौतुक करेन मी यश साळके यांचं, कारण एक उंच तर आहेतच, त्यांची उंच पुरे, चांगला फिटनेस आहे, ॲक्शन चांगले आहे. फक्त चेंडूला पकडून गोलंदाजी करावी लागेल. खेळपट्टीला अगदी जर तुम्हाला टर्न मिळतोय तर मिडल अँड ऑफ स्टंपवरून तुम्हाला चेंडू टर्न करावा लागेल. ऑफ स्टंपच्या ज्यावेळेला तुम्ही बाहेरून टर्न करता तो अजून बाहेर जातो. डावखुरी हाताचा एक नॅचरल कटर. टेनिस बॉलला फिरवणं एवढं सोपं नसतं. लेदर बॉलला चेंडू, लेदर बॉलला जर विचार केला नितीन सर तर त्याला ग्रीप असते. टेनिस बॉलला तुम्हाला ग्रीप नसते. परंतु फिरवण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे, कौशल्य पाहिजे, तर तुम्ही कोणत्याही चेंडूला वळवू शकता. तो रबर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या, लेदर बॉल असू द्या, ते कौशल्य तुम्हाला आत्मसात करावं लागतं. टीमची धावसंख्या 24. चांगला चेंडू ऑन साईडला फक्त वळवला आहे. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तैनात वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव रोखू शकणार नाहीये. लेफ्ट आर्म गोलंदाज यश राजेंद्र साळके चांगली गोलंदाजी अद्याप केली या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. फलंदाज यशची चित होतील आणि ज्या प्रकारे हा फ्लाईट दिली होती चेंडूला आणि फ्लाईटेड चेंडूवर फसवलंय, सकवलंय. विकेटचं पतन. फलंदाज यशची चित.
सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख आहे. गणेश चोरगे क्रमांक 6 वर आलेत आणि एवढे उशिरा का आले हे मात्र आता कळत नाहीये. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 25 आणि जर वरचे चांगले फलंदाज असतील तर तुम्हाला 6व्या क्रमांकावर यावंच लागतं, कारण जे खेळणारे सर्वोत्तम फलंदाज असतात. 25 रन्स ऑन बोर्ड. बॅटची कडा यासाठी स्लिप तैनात केली होती. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत यश साळके यांनी. विकेटचं पतन, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर यश साळके. आई बराडी माता चषक मधील पहिली विकेट हॅट्रिक होईल का? लेट सी. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी कोण येईल? 4 चेंडू अखेर 5 गडी बाद 25 धावा. सचिन चोरगे क्रमांक 7 वर आलेत. येस, ज्या प्रकारे कर्णधाराचं नियोजन पहा. जे गोलंदाजी करतात त्यांना थोडंसं उशिरा पाठवलं जातं आणि जे चांगले फलंदाज आहेत त्यांना वरती, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा असते टीम कॉम्बिनेशन बसवण्याचा प्रयत्न. 25 धावा. 25 विकेट हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू पूल केलाय. डीपला स्क्वेअर लेग पुढे आले होते. जर कदाचित सीमारेषेवर तैनात असेल तर संधी झाली असती, परंतु फरक पडत नाहीये. 6 धावा आल्यात आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय फलंदाज सचिन चोरगे यांच्या बॅटमधून लाजवाब षटकार. बाळसिद्ध 11 धामणी एकदम मस्तपैकी आता एन्जॉय करते स्पर्धा. दोन्ही बाजूला 2 पंखे लावलेत आणि काय पाहिजे अजून. आपल्याच गावचं आयोजन आहे. जरूर जय पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू. शेवटचा चेंडू हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पहिला पुढे गेला, त्यानंतर मागे आला. प्रयत्न चांगला केला. निश्चित इथे काही धावा वाचवल्या. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट होईल. धाव बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. काय फटका खेळला होता. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. टीमची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. पहिल्यांदा पुढे गेले, त्यानंतर मागे आले आणि पहा प्रयत्न. ज्या प्रकारे प्रवीण महाराज यांनी चेंडूला आतमध्ये ढकलला. हा बॅकअप आहे आणि या बॅकअप असणं खूप महत्वाचं. अद्भुत प्रयत्न. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 33 आणि 34 धावांचं लक्ष असेल सहारा चाळकेवाडी. 34 रन्स टू विन. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय श्री अनिलजी भावके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आई भराडी माता चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आज मान्यवरांची महत्त्वाची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते.
आदरणीय अशी उत्तमजी भावके साहेब यांचा आपण सन्मान घेत आहोत. आई भराडी माता चषक या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. उत्तमजी भावके साहेब या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वेलकम शुभमजी चाळके साहेब, आपलं स्वागत आहे आई भराडी माता चषक या स्पर्धेच्या माध्यमातून. आज धामणी गावचं आयोजन आहे. धामणी म्हटलं की आई भराडी माता, आणि आई भराडी मातेची यात्रा नेहमी एप्रिलमध्ये असते. त्याची देखील प्रत्येकाला उत्कंठा आहे आणि त्या यात्रेनिमित्त भाविक भक्त संपूर्ण येतात धामणी गावामध्ये. आणि तेव्हा धामणी गावची जी गेली 24 वर्ष क्रिकेट टेनिस बॉलची स्पर्धा आपल्याला गावामध्ये नेहमी असते, त्याचं आयोजन मोठं असतं. विशालदादा भावके साहेब यांचा देखील आपण सन्मान घेऊया. या विशालदादा भावके साहेब आपला सन्मान केला जाईल. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल, हा सन्मान केला जातोय आई भराडी माता चषक या स्पर्धेच्या माध्यमातून. याचा सन्मान केला जातोय मान्यवरांचा. थँक्यू व्हेरी मच. अभिषेक भावके साहेब यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन त्यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. चौतीस धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. यश साळके त्यांच्या साथीला महेश. पहिला चेंडू शॉर्टआर्म पूल केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. विकेटची संधी आणि महत्वाची विकेट मिळते. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विकेटचं पतन. ओमकार डीपला झेल आणि पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी यश साळके शून्यावर बाद. आणि गणेश यांना सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू का म्हटलं जातं या संघाचा. गणेश चोरगे यांनी पहिल्या चेंडूवर यश मिळवलंय. अनिलजी सुनीलजी भावके साहेब यांचा आपण सन्मान घेत आहोत. या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सुनीलजी भावके साहेब या, आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. राजू येस, मुलगा बाद झाल्यानंतर राजेंद्र चाळके आलेत मैदानामध्ये. लिजंड खेळाडू आहेत, मास्टर क्रिकेटर. पुढे सचावून खेळायचा प्रयत्न. एक धाव मात्र इथे कदाचित मिळू शकली असती, परंतु यष्टिरक्षक हुशार आहेत. चेंडू हातातून निसटल्यानंतर काय वेगाने मागे गेले. मॅचला मजा येईल या, कारण दोन्ही संघ चांगले आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत. प्रत्येकाला विजय हवा आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली थर्डमॅनच्या दिशेने. अनिलजी भावके साहेब यांचा आपण सन्मान घेऊया. या अनिलजी भावके साहेब, आपला सन्मान आपण घेत आहोत. हलक्या तडे फक्त टॅप केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवर.
एक धाव मात्र मिळते. संपत च्या वेगाने आले चेंडूवर, कौतुक करायला पाहिजे त्यांचं देखील. तद्वर एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 2. शॉट आर्म जॅक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक मागे जाईल, परत तद्वर चेंडू वेगाने सीमारेषा ओलांडत असताना चांगला फटका, 4 धावा, चौकार. येस, वेदांत भावके यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. 12वीची परीक्षा चालू असताना देखील आपल्या टीमसाठी आले या वेदांत भावके. आपला सन्मान इथे केला जाईल. आणि ज्या प्रकारे गावासाठी, गावाच्या टीमसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, थँक्यू व्हेरी मच. परंतु उर्वरित पेपरवर लक्ष द्या. हा चेंडू खाली राहतोय, डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. 18 चेंडू 28 धावांची गरज. नाईकबा 11 गलमेवाडी त्यांच्या विरोधात सहारा साळकेवाडी. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. आणि विशेष म्हणजे आज 10वी 12वीचे काही खेळाडू देखील स्पर्धा घेऊन, पेपर देऊन स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आपल्या गावासाठी. हे पाहायचं आहे की या मॅचमध्ये कोण जिंकेल. त्रिमूर्ती 11 सलतेवाडीसोबत 2 कोण करेल हे ठरवणारा हा सामना. चला मॅच चालू ठेवा मित्रांनो, वेळ घेऊ नका. निलेश आलेत गोलंदाजी मार्कवर. स्लोअर 1 पीक केलाय मिड विकेटला. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. राजेंद्र साळके यांच्या बॅटमधून 4 चौकार. गॅपमध्ये फटका ज्या प्रकारे खेळला, अगदी वेलकम गेटला स्पर्श करणारा चेंडू. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 10. एक गडी बाद, 10 धावा, 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि विशेष म्हणजे राजेंद्र साळके यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. 40+ खेळाडू, लिजंड खेळाडू, मास्टर क्रिकेटर. गेली अनेक वर्ष आपल्या पाटण तालुक्यासाठी, साळकेवाडीसाठी खेळत आलेत. आणि त्यांचा मुलगा देखील एका संघातून खेळतो. ही अभिमानाची बाब असते एखाद्या पित्यासाठी, एखाद्या वडिलांसाठी. आणि आवड असून देखील स्वतः बाहेर बसतात तरुण खेळाडूंना संधी मिळावी म्हणून. बॅटची कडा लागली आहे. एक धाव घोषांकी क्षेत्रामध्ये मिळतोय. एसटी रक्षक चुकी करतोय. एक धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. नेल्सन नंबर 1 बोर्ड 11ला 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. आज कौतुक करावं लागेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी गावाचं देखील आणि आयोजन कमिटीचं देखील. पुढे सरसावून बिग हिट लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगला अंदाज. विकेटचं पतन. राजेंद्र साळके झेलबाद. वेलकम, सुस्वागतम आदरणीय श्री दीपकजी मोडक साहेब, आपलं स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. या अगदी गाडीवर बसण्याच्या तयारीमध्ये होते तेवढ्यात आयोजकांचं लक्ष गेलं. आणि जर तुम्ही इथे आला तर तुमचा सन्मान केला जाईल. या दीपकजी मोडक साहेब, आई भराडी माता चषक 2026 आणि कधी कधी घाई गडबडीमध्ये विसरून जातो आणि ज्यावेळेला आपलं लक्ष येतं आपण पटकन त्यांना पाचारण करतो. वेलकम.
स्वागत आहे आपलं. सन्मान केला जाईल दीपकजी मोडक साहेब यांचा. येस स्वागत आहे आपलं साहेब. भराडी माता प्रसन्न अगदी ऑटो रिक्षा 6773. वेलकम विकी सलते, आपलं स्वागत आहे. आपण देखील या 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 विकी सलते या. या विकी दादा, विकी दादा आपला देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. आणि यास हे सगळे दिलदार खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत. आज पाटण तालुका क्रिकेटसाठी किती गेले एक वर्ष अनेक वर्ष क्रिकेट खेळले. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक अवांतर धाव एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये टीमची धाव संख्या 1ने पुढे जाईल. नितीन सर विराट कोहली लवर आहे ते वेदन. विराट कोहलीचा त्यांच्या मोबाईलवर स्क्रीन सेवर डॉट बॉल. खोदून काढण्याचा प्रयत्न यशरक्षक चुकी करतोय. महत्वाची विकेट कदाचित इथून हातातून निसटली आहे. बॅटची कडा लागली होती प्रवीण साळके यांच्या, परंतु एसटी रक्षकाने केली चुकी. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 13 धावा. वन टू गो. या मॅच मध्ये ज्या प्रकारे टीम खेळते, शॉर्टआर्म पूल केलाय. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर या 4 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले. 17 धावा. 17 झाल्यात 12 चेंडूमध्ये आणि 12 चेंडूमध्ये अजून करायचे 17. सामना 50-50. आज संपूर्ण टीम बाळसिद्ध 11 धामणी. आज आपल्याच गावचं आयोजन आहे, त्यामुळे या मुख्य व्यासपीठावर संपूर्ण स्क्वॉड पाहतोय आपण. आणि या पाटण तालुका क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जातो, मान्यवरांचा सन्मान केला जातो. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. हलकाने फक्त दिशा दिली आहे प्रवीण साळके यांनी. ऑन साईडला एक धाव मिळते गोशांकी क्षेत्रामध्ये. आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही एखादी स्पर्धा खेळण्यासाठी येता, सामना हरल्यानंतर थोडेसे नाराज होता, परंतु क्रिकेटची आवड संपत नाही. काही खेळाडू घरी जातात, काही खेळाडू कामावर जातात, तर काही खेळाडू मैदानामध्ये सामना पाहण्यासाठी पूर्ण दिवसभर असतात, कारण हे क्रिकेटचं प्रेम आहे. सोमवार ते शुक्रवार आपण जॉब नोकरी व्यवसाय करतो आणि त्यानंतर मात्र शनिवार रविवार क्रिकेटसाठी. खूप महत्त्वाच्या बाबी असतात. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. ज्या प्रकारे हा फटका खेळला गेला 22ला 2. आणि GTC लाईव्ह या वाहिनीवर तुम्ही 2 अंकाची जादू पाहू शकता. 2-2-2-2 हे या क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी कधी या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. 22ला 2. हलका त्याने फक्त ऑन साईडला दिशा दिली, ही खासियत आहे प्रवीण साळके यांची. टीमची धावसंख्या धावफलकावर 23. अद्याप 11 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 11ची गरज. यॉर्करचा प्रयत्न डाऊन द लेग साइड आहे का चेंडू, हे मात्र वेळ घेतलाय पंचांनी. आणि त्यानंतर जास्त शफल झाले होते हे सांगत असताना 8 चेंडू आता 11 धावांची आवश्यकता.
सुनील पवार त्यांनी देखील चांगलं आज ऑपरेटिंग केलं आहे. ॲज अ ऑपरेटर GTC लाईव्हचे खूप क्विक अपडेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन साईडला मात्र फटका खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. प्रवीण महाराज सुरक्षित आहेत का हे पाहिजे. डायरेक्ट हिट झाल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्यात. पंचांकडे नजर आहे आणि फलंदाज सुरक्षित आहेत, म्हणजे 2 धावा मिळाल्या तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु प्रयत्न चांगला केला दोन्ही फलंदाजांनी, ज्या वेगाने धावा पूर्ण केल्यात. 7 चेंडू 9 धावांची गरज. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 7 चेंडू 9 धावांची गरज. 7-9. येस, धावबासाठी आयोजन कमिटी रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू आहे. येस, रिव्ह्यू आहे तर घ्या, चेक करा. येस, रिव्ह्यू. येस, 2 धावा पूर्ण झाल्यात. रिव्ह्यू नाही आहे म्हणजे. येस, आणि सिंगल कॅमेऱ्यावर साठी धावबासाठी वन टू गो. शेवटचा चेंडू चांगला जमिनीला ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे गणेश चोरगे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश चोरगे यांचं. 2 धावा मिळतील शेवटच्या चेंडूवर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 27. 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 7 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. आज मिस्टर SK त्यांचं मिस्टर SK देखील आहेत मुख्य व्यासपीठावर. संकेत भावके, मिस्टर SK. अशी खेळाडूंची नावं. मगाशी बाजा कोणाचं तरी नाव होतं एका खेळाडूचं, बाजा. आणि अशा खेळाडूंची नावं ज्यावेळेला असतात ना त्यावेळेला कधी कधी प्रत्येक जण मात्र उत्सुक असतो आणि अशी नावं ऐकल्यानंतर एक चेहऱ्यावर स्माइल देखील येते. AB भावके, मिस्टर AB, मॅन फ्रॉम साऊथ आफ्रिका, आज गोटिवलीमध्ये दाखल झाले. स्वागत आहे आपलं आई भारती माता चषकमध्ये. अशी नावं पाहिजेत. हाफ टॅकर चेंडू पूल केला. डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. 5 चेंडू 6 धावांची गरज. मॅच ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपलाय आणि यासाठी आपण उल्लेख केला की सुनील दादा पवार यांचं ऑपरेटिंग पहा किती फास्ट आहे. लगेच तुम्हाला स्क्रीनवर धाव फलक पाहायला मिळाला. 5-6. आई भारती माता चषक 2026. बाळसिद्ध 11 धामणी. या संघामध्ये रोहित शर्मा आहे की नाही कोण हिटमॅन? कारण सध्या रोहित शर्माचा टायमिंग चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे दूरवर मिड विकेटला. प्रयत्न चांगला केला. प्रयत्न पडतील कमी. 4 धावांची मेल प्रवीण चाळके यांना हमी.
4 चेंडू, आता 2ची गरज. मॅच खुली झाली. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला गॅपमध्ये खेळला प्रवीण साळके, यासाठी ओळखले जातात. मोठ्या फटक्यांची क्षमता आहे या खेळाडूकडे आणि या गॅपमध्ये फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा फलंदाज मॅन फ्रॉम साळकेवाडी. 2 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. सामना संपला नाहीये. सामना इथून देखील फिरू शकतो. मॅच ऑन. हलक्याने फक्त टॅप केलाय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट प्रवीण साळके यांच्या माध्यमातून खूप काही शिकण्यासारखं आहे एखाद्या तरुण खेळाडूला. 3 चेंडू, आता एका धावेची आवश्यकता. त्यांना माहीत आहे सामना आपण जिंकू शकतो, तर मोठा फटका खेळण्याची गरज नाही आहे. आणि या बाबी टेनिस क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात, कारण एखादा मोठा फटका खेळण्यासाठी तुम्ही गेला, तुमची विकेट गेली तर दबाव येऊ शकतो. आणि त्याचमुळे एक धाव घेतली आहे. 3 चेंडू, एका धावेची आवश्यकता. धावसंख्या झाली आहे बरोबरीत. हलक्याने फक्त खेळाय. जेलची संधी, विकेट मिळेल. कॅच ड्रॉप आणि सामना देखील सुटेल हातातून. क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या वेळेला असं गलतानपणा कळता ना, त्यावेळेला एक करंडक तुमच्या हातातून जाऊ शकतो.